महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचं पाऊल उचललं। राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी पिठाची गिरणी योजना राबवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत पिठाची गिरणी सरकारकडून दिली जाणार आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा फायदा होणार। ज्या महिलांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःचे पैसे कमवायचे आहेत, त्या महिलांसाठी ही संधी मोलाची ठरणार आहे। कारण या मोफत पिठाच्या गिरणीचा उपयोग करून महिला घरगुती व्यवसाय सुरू करू शकतात आणि स्वतः पैसे कमवू शकतात। ही योजना महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाच्या गिरणीचं वाटप सरकारमार्फत केलं जाणार आहे। पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी ठेवण्यात आल्या आहेत। ज्या महिला या अटींमध्ये पात्र आहेत, त्याच पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर सरकारने कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये या पिठाच्या गिरणीचं वाटप होणार आहे, हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। ग्रामीण भागातील बऱ्याच महिला या घरगुती कामकाजापुरत्या मर्यादित राहिल्या होत्या, परंतु आता सरकारकडून महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील महिला व बालविकास मंत्री असणाऱ्या आदिताई तटकरे यांनी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सांगितलं आहे। काही महत्त्वाची कागदपत्र या योजनेसाठी महिलांना सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहे। त्यानंतरच या योजनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या योजनेचा प्राथमिक ध्येय असं आहे की ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणं। त्यामुळे महिला आता उद्योजक क्षेत्रामध्ये पाऊल टाकू शकतात। घरात बसून महिला हा व्यवसाय करू शकतात। त्यामुळे महिलांना संसार सांभाळत आर्थिक स्वावलंबन देखील मिळणार आहे। महिलांनो, तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका की आपल्या सरकारने आपल्याला कोणत्या पात्रता सांगितल्या आहेत। कारण या योजनेचा लाभ घेऊन महिला त्यांचा उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकतात। यातून ग्रामीण भागातील महिलांना मोठा फायदा होणार आहे। पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र महिलांना सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहे। त्यानंतरच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा आणखीन एक फायदा महिलांसाठी होणार आहे, तो म्हणजे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जी 5 कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत, तर ती कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जावं लागणार नाही। ही कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणतीही धावपळ करावी लागणार नाही। तुमच्या जवळच असणारी 5 कागदपत्र सरकारने मागवली आहेत। त्यामुळे महिलांनो, काळजी करण्याची कोणतीही गरज नाही। अगदी सोपी अर्ज प्रणाली या योजनेमध्ये राबवण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा विचार करूनच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी फक्त 5च कागदपत्र या योजनेसाठी महिलांकडून मागवली आहेत। त्याचबरोबर महिलांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जो अर्ज भरायचा आहे, त्या अर्जाची सोपी प्रणाली देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। सध्या महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये ही योजना सरकारकडून राबवली जात आहे आणि पुढे या योजनेचा विस्तार करण्यात येईल। या योजनेची अंमलबजावणी इतर जिल्ह्यांमध्ये केली जाणार आहे। पण सध्याला कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ते आपण पाहूया। त्यामधील पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामधील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येणार आहे। मोफत पिठाची गिरणी ही योजना परभणी जिल्ह्यामध्ये पण लागू करण्यात आली आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील महिलांना देखील मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे। मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील महिला देखील घेऊ शकणार आहेत। पालघर जिल्ह्यातील महिलांना देखील मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये देखील या योजनेमार्फत मोफत पिठाची गिरणी महिलांना मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामधील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। धुळे जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी सरकारकडून मिळणार आहे। सरकारने सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याचाही समावेश येतो। नाशिक जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार। ग्रामीण विभागामध्ये येणारा चंद्रपूर जिल्ह्याचा देखील समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार। मोफत पिठाची गिरणी चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना सरकारकडून दिली जाणार आहे। त्यानंतर पुढील जिल्हा आहे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामधील महिलांना देखील सरकारकडून मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे।
अहमदनगर जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येणार. धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी सरकारकडून मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला आर्थिक सक्षम बनू शकतात, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील पिठाची गिरणी सरकारकडून दिली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी सरकारकडून मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. वर्धा जिल्ह्यामधील महिलांना सरकारकडून मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी सरकारकडून मिळणार आहे. या 20 जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु ज्या महिला सरकारच्या अटीमध्ये बसतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर चला पाहूया सरकारकडून कोणत्या अटी सांगण्यात आलेल्या आहेत, कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत ते आपण पाहूया. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय नोकरीमध्ये नसावा. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला सरकारकडून पेन्शन येत नसावी ही सर्वात महत्त्वाची अट सरकारकडून घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिला महाराष्ट्राची रहिवासी असायला हवी. महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, कारण ही योजना महाराष्ट्र सरकारकडून लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रामध्ये राहत असणाऱ्या महिलांनाच मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर पुढची अट अशी आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयापेक्षा जास्त नसावं. खरंच ज्या महिलांना पैशाची गरज आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर महिलेचं वय हे 17 ते 45 वयोगटादरम्यान असायला हवं. ज्या महिलेचं वय 17 ते 45 या वयोगटादरम्यान आहे त्या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सरकारपर्यंत महत्त्वाचे कागदपत्र पोहोचवावी लागणार आहेत. त्यानंतरच योजनेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर महिलांनो, कोणतं कागदपत्र तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवावं लागणार आहे ते पाहूया. पहिलं कागदपत्र तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवावं लागणार आहे ते म्हणजे तुमच्या वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला जन्माचा दाखला द्यावा लागणार आहे. जन्माच्या दाखल्यावरून ठरवलं जाईल की तुमचं वय हे 17 ते 45 या वयोगटामध्ये बसतं का. जर तुम्ही 17 ते 45 वयोगटामध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दुसरं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तहसीलदाराकडून मिळणारा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर पुढील कागदपत्र आहे आधार कार्ड. तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आधार कार्ड आहे, त्यामुळे आधार कार्ड ही तुम्हाला द्यावं लागेल. पुढील कागदपत्र आहे रेशन कार्ड. कोणत्याही एका बँकेचं पासबुक ही तुम्हाला यासाठी लागणार आहे. पासबुकची प्रत तुम्हाला द्यावी लागेल. त्याचबरोबर लाईट बिलाचा झेरॉक्स ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. ज्या महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत त्या महिलांना पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रासोबत द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी अर्ज करण्याची सुविधा आहे ती ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र अर्ज सरकारकडून दिला जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र अर्ज प्रणाली सरकारकडून राबवण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सरकारकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिले जाणार आहेत. ही सोपी पद्धत या अर्ज प्रणालीमध्ये वापरली गेली आहे. त्यामुळे महिलांना सरकारकडून मोठा फायदा होणार आहे. मोफत पिठाची गिरणी ही योजना महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे. या 20 जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा फायदा आता होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना राबवलेली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही बातमी मोलाची ठरणार आहे. महिलांसाठी एक सुवर्ण संधी सरकारने आता जाहीर केलेली आहे.